मित्रांनो प्लॅनिंग परत चेंज. सर्वांनी टू व्हीलर घेतले, 3 टू व्हीलर घेतल्यात. इथे प्रणव सागर आहे, आपली टू व्हीलर काय घेत नाहीयेत ते. सागर भाई आपला स्पॉन्सर आहे आजचा, सगळ्या गोष्टीचा स्पॉन्सर करणार आहे. ऑलरेडी उशीर झालेलो असा, 8:30 वाजले हयत. आपला भाऊ यतीन गावकर सध्या चर्चेचा विषय चाललेला आहे यांचा, म्हणजे मोठे रील स्टार झालेले आहेत, बँजोवरून रील स्टार झालेले आहेत ते. तर तारकर्ली प्रीमियर लीगचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यतीन आपल्या सादर करण्याची संधी आहे. हॅलो, दुसरं नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, बऱ्याच दिवसांनी आपलं एक नवीन ब्लॉग येता, म्हणजे या वर्षातलो पहिलोच ब्लॉग म्हणशात तर हरकत नाही. काही कारणास्तव थोडा बंद होता ब्लॉगिंग. तर मित्रांनो, आपलं पहिलोच ब्लॉग असा. आणि आता शिमग्याचे दिवस चालू असतात, म्हणजे शिमगोत्सव चालू. आणि कोकणामध्ये तर तुमका माहितीच असा, ह्यो शिमगोत्सव जोरदार असता. काही खेळ असतात, काही रूढी, काही परंपरा असे अजूनही काही गावांमध्ये चालू असतात. आणि आपल्या कोकणात म्हणजे शिमगोत्सवाची एक वेगळीच मजा असता. त्याबद्दल तर तुमका काय सांगाकच नको. तर मित्रांनो, आपले काही भाऊबंद असतात, काही लोक असतात, ते कामाधंद्याच्या स्वरूपात काही गावांमध्ये, काही शहरांमध्ये वसलेले असतात. आणि काहींका शक्य होत नाही येणं, काहींका अनुभवता येत नाही. अशा गोष्टी काही आपल्या व्हिडिओद्वारे तुमका कळाक हवे, दिसाक हवे. आणि आपल्या आजूबाजूचे काही रूढी परंपरा तुमका समजाक हवे, या अनुषंगानं आता ह्यो एक आपण नवीन व्हिडिओ करतलो. तर मित्रांनो, सीन असं झालो की आपल्या एका मित्राचं एक स्टेटस लागलो होतो. आणि त्या स्टेटसद्वारे माझी पण बरीच इच्छा होती की ह्यो एक व्हिडिओ करायचो, या ठिकाणी जायचा, आपण आपल्या डोळ्यांनी हे काही जे गोष्टी असतात ते अनुभवायचे. या अनुषंगान म्हाका पण बऱ्याच वर्षापासून जावचा होता. आणि योगायोग असं झालो की मित्राचो स्टेटस ह्यो आज म्हाका दिसलो आणि मी त्याला कॉल केला. तर आजच तो असा, आज 15 तारीख 2025ची शिमगोत्सवात ह्यो उत्सव नेरूर गावामध्ये होता. आणि बरेच यूट्यूबर लोक असतात, बरेच बाहेरून येणारे पण लोक असतात, या उत्सवात हजेरी लावतात, खूप गर्दी असता. आपण पण आज याच नेरूर गावामध्ये जावचो विचार चाललेलो आणि आज कन्फर्म झालेला की आपण जायचा. तर आपले काही सहकारी मित्र पण असत, आपल्यासोबत असत. आणि आज आपण संध्याकाळी या ठिकाणी जातलो. नेरूर गाव कला संपन्न असा, हे तुमका सांगूकच नको. श्रीदेव कलेश्वराचो त्याका त्या सर्वांकाच आशीर्वाद असा. आणि हे लोक काही नाही काय करतच असतात, बरेचसे कला अवगत असत, ते मग दशावतार क्षेत्र असू देत किंवा आणि काही गोष्टी असू देत. तर आपण पण आज तेच काही गोष्टी अनुभवण्यासाठी जातलो. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असा. व्हिडिओमध्ये काही कलाकृती, काही म्हणजे नृत्य, काही देखावे, बराच काय काय असताना. तर तो दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न ह्यो आपल्या व्हिडिओतून तुमका दिसतलो असा. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा आणि आपलं विशाल साळकर ब्लॉग्स ह्यो चॅनल सबस्क्राईब करा. चला. तर मित्रांनो, आता विरू इलेलो असा आणि चौघेजण येऊचे असत. तर आता बघूया. आता वाजले असत 8:02 झालेली असत आणि अजून कोण जेवता, कोण कपडे घालता. तर बघूया. तर आता नेरूरचा प्रवास असा 30-35 किलोमीटर तर आपल्याला जावचा असा. आणि ही बघा, ही आपली रिक्षा, ही रिक्षा आपण आता घेऊन जातलो. आणि बघूया आता किती जण असत ते त्याच्यावरती डिपेंड आहे. जास्त झाले तर मग मोटरसायकल पण घेऊचे असत. आजचो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असा, कंटिन्यू राहा. प्लॅनिंग परत चेंज. सर्वांनी टू व्हीलर घेतले, 3 टू व्हीलर घेतल्यात. इथे प्रणव सागर आहे, आपली टू व्हीलर काय घेत नाहीयेत ते. मेलो आपली टू व्हीलर जपतात का सांगायला, लॅमिनेशन करून घे म्हणा. आणि हे बघा, अजित आणि तो विरेश आणि लौकिक नाही लो लौकिक येता. 7 जण झालो. आणि माझ्यासोबत असा आपला सागर भाई
आपला स्पॉन्सर आहे आजचा, सगळ्या गोष्टीचा स्पॉन्सर करणार आहात. हे बघा यांनी ज्युपिटर घेतले नाही, 300 रुपये गेले. तू येतो दादा? चल येतो तो. ती घेऊया, ब्लेझर घेऊया. चला तर मग आता ऑलरेडी उशीर झालेलो असा, 8:30 वाजले हयच. आणि हे बघा अजून फिरतो ते एक मेंबर अजून येऊचो असा. प्रो ड्रायव्हर बघ. ते का आता तयार केल्यान पुराण्यापणान. त्याच्यामुळे उशीर झालो. माझ्यामुळे काय नाही झालं, तुमच्याच मुळे झालं. मला स्वरा रिक्षा घ्यावा, या घ्यावा, ता घ्यावा. आता ह्याच्या पप्पाने ब्लॉग बघितले नाही ना, काय बघूया आता काय म्हणतात ता. कारण सांगत होतो पप्पा बडबडतले 2 व्हीलर घेतलंय तर पल्सर घेतलं ना. काय सांगाय हे बघ, हे माणसाबरोबर बोलता. अरे काय रे रवलो खोय कपडे घाली होतो. मित्रांनो हे बघा, हे दोघे जण चोर आमका फसवून जात होते आणि आज आता आमका चौक्यामध्ये मिळालेले असं. हे बघा आपलं हरगो आणि निलू येतात पाठीमागे. अरे झाले माणूस जास्त, रिक्षा ठेवले घराकडे, चला 2 व्हीलर गाडी. मित्रांनो पेट्रोल पंपार येलो चौक्याच्या. आपलं एक मेंबर वाट बघता, बघूया कुठं आहे असा. मिस्टर यतीन गावकर. हे बघा आपला भाऊ यतीन गावकर. सध्या चर्चेचा विषय चाललेला आहे यांचा, म्हणजे मोठे रील स्टार झालेले आहेत, बँजोवरून रील स्टार झालेले आहेत ते. तर तारकर्ली प्रीमियर लीगचा तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. यतीन आपल्या एक स्पॉटवरती पोचल्यानंतर तुझी मुलाखत घ्यायची असा. तर तू सांगायचं आता काय व्हिडिओ कसं. गर्दी दिसता, म्हणजे हयच असतालो तो कार्यक्रम असा तरी वाटता. बरेच लोक दिसतात, गाडी काहीतरी पार्किंग करते. हयच असता. मांडाक जाऊ पकडे. हो दाखवा. हे बघा वाटेतच आपल्या मारुतीचं दर्शन झालं आपल्याला. आता जाता जाता खेळे चालले आहेत रंगून. जाताना दिसतो. वाहनांची वर्दळ. पार्किंग दिसत. बघूया आपल्या पार्किंगला काही जागा गावतात. बऱ्याच जणांचे 2 व्हीलर वगैरे लावलेले आहेत. कदाचित आपल्याकडेच काहीतरी सायकल पुसवची लागतील गाडी. गाडी
मित्रांनो आता बरीच लांब आपण पार्किंगला गाडी लावलेली असो हे बघा अर्धे ह्या ठिकाणी अर्धे त्या ठिकाणी असत इकडे मोठा कार्यक्रम चालला गरम पाणी आणलं काय रे आणि आपले रील मध्ये स्टार झालेले यतीन गावकर त्या ठिकाणी आवाज येता आपण आपला त्या ठिकाणी जाऊचा असा तो बघा ह्या माणसामुळे उशीर झालो बायकासारखं तयारी करत होतो मुतान बितान घ्यावा रे कडे इकडे मित्रांनो चित्रा बघू शकतास तुम्ही दाखवून ठेवलेली असं अजून टाइम चालू नाही चालू झाला नाही अजून नाही माणसांची गर्दी बघू शकतात छोटे छोटे स्टॉल लागलेले असतात त्या ठिकाणी आणि जो कार्यक्रम होतो तो याच ठिकाणी होतो ते बसून पण जागा केलेली असतात गणेश मिस्त्री आपल्या लालित्यपूर्ण गायन कौशल्यानं सादरीकरण आपल्यासमोर घेऊन येणार आहे मिस्त्री हा हार्मोनियम मध्ये तुम्हाला कुठल्याही बाजारपेठेत विकत मिळणार नाही तो फक्त आणि फक्त आनंद घ्यायचा असेल तो आनंद इतरांना द्यायचा असेल तर या कलेश्वराच्या नेरूर नगरीत सादर होणारा नेरूरचे साई चेटेम येथील मांड उत्सव त्या मांड उत्सवात सहभागी होणं गरजेचं असतं आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी हा आनंद घेण्यासाठी कलेश्वर पंचायतांच्या दर्शनाला येतं त्या ठिकाणी नवस केले जातात नवस फेडले जातात कारणं घातली जातात वर्षानुवर्ष हे समीकरण चालत आलेलं आहे आणि ज्यावेळी हे गावडे समाजाचं पारंपरिक रुंबाट परतीच्या प्रवासाला येतं त्यावेळी नेरूर साई चेटेम या ठिकाणी या रुंबाटाचं आगमन होतं आणि त्या पारंपरिक रुंबाटाच्या स्वागतासाठी आकर्षक असे चित्त थरारक पुराणकथासारावर आधारित देखावे दाखवले जातात वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली आहे आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरातील जिल्ह्याच्या बाहेरील भाविक भक्त आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळतात त्यामध्ये महिलांचा क्रमांक सुद्धा पहिल्या क्रमांकाचा असतो यावर्षी त्याची प्रचिती येते थोड्या वेळात त्यावेळी नेरूर साई चेटेम मांडावरती येतं आणि या पारंपरिक रुंबाटाच्या स्वागतासाठी हे देखावे सादर केले जातात काही जण झाडावर बसले आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो हॅलो आता फक्त लक्ष द्या आता सुरुवातीला या ठिकाणी
ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हरि हर महादेव शंभो हर महादेव शंभो हर महादेव शंभो हर महादेव ब्रह्मा विष्णु शिव शक्ति और सूर्य पर विजय प्राप्त करना है। मुझे अमरत्व चाहिए, अमरत्व चाहिए, अमरत्व चाहिए। इस पृथ्वी पर जो भी मनुष्य प्राणी जन्म लेता है ब्रह्मदेव तो मुझे हरे दरबार में नग्न होके नग्न भाग्य के साथ रति क्रीड़ा करके और मांस मदिरा भक्षण करके मुझे युक्तिवाद में पराजित करेगा, उससे मेरा मृत्यु हो। हाथ 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 मुझे अमरत्व मिल गया। अब मैं लोग अपने हवाले करूंगा और लोग का राजा बनूंगा।
शेखर गावडे श्याम गावडे तुमच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्याशी भेट घ्या. शेखर गावडे गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. हॅलो, आता दुसरं गाणं सादर करायचं आहे. दुसरं गाणं प्रत्येकाला 2-2 गाणी सादर करण्याची संधी आहे. दुसरं गाणं सादर करायचं आहे. दुसरं गाणं सादर करायचं आहे. अनामेश्री ग्रुपनं दुसरं गाणं सादर करायचं आहे.
लवकर चालू करा. प्रत्येकाला 2-2 गाणी आहेत. दुसरं गाणं सादर करा. हॅलो मार्ग मोकळा करा. मार्ग मोकळा करा. आयुष्य मोजावया पैसया मापारी तू का रे व्यवहारी कारे संसाराचा कारे संसाराचा आयुष्य मोजावया पैसला मापारी आयुष्य मोजावया
इतक्या ताकदीचं गाणं फुलवणारं वाद्य आणि लाजबाब चित्तथरारक आकर्षक असे देखावे अनामेस्ट्री ग्रुपच्या वतीनं सादर करण्यात आले आणि त्यासाठी अजून एक बक्षीस आलंय. नायब तहसीलदार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. रखुमाई जागला
हॅलो हॅलो हा साऊंड ऑपरेटर जरा गायकाकडे साऊंड आहे तो जरा जोडून द्या व्यवस्थित. हॅलो विलास मिस्त्री ग्रुपसाठी एकदा उत्स्फूर्त टाळ्यांचा प्रतिसाद होऊन दे. अप्रतिम सादरीकरण आता दुसऱ्या गाण्याला सुरुवात केली जाते. हॅलो हॅलो दुसरं सादरीकरण हॅलो 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 मित्रमंडळी शुभ सकाळ. रात्री असो सीन झालो की साधारण 12:30च्या सुमारास माझो मोबाईलची बॅटरी डेड झाली, संपली चार्जिंग. तर मग पुढचा व्हिडिओ माका घेता येलो नाही आणि त्याच्यामुळे मग म्हटलं आता काय थांबून पण उपयोग नाही. आम्ही थोडा वेळ थांबलो तरी पण बरेचसे काही गोष्टी आणि होते ते. तर मग आम्ही सगळेजण मग आणि निघाचाच ठरवलं आणि तिकडनं आम्ही निघालो. तर माका रात्री व्हिडिओ एंड करता येलो नाही म्हणून मग आज सकाळी म्हटलं उठून व्हिडिओचं एंड करायचो. तर फुल व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. मित्रांनो कसं वाटलो व्हिडिओ तो कमेंटद्वारे नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा विशाल साळकर ब्लॉग. तर पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी येतलो. तोपर्यंत टाटा बाय बाय.